पु ल देशपांडे यांना पु ल किंवा भाई या नावाने संबोधले जाते. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे त्यांचे पूर्ण नाव आहे. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणूनही ओळखले जाते. मी असमंजसमध्ये होतो. उच्च लिहू किंवा उंच लिहू. पु ल देशपांडे यांचे उंच विचार म्हणजे त्यांची प्रेरणादायी आणि सकारात्मक विचार. त्यांनी कलेला आणि माणसाला खूप महत्त्व दिले. त्यांच्या विचारामध्ये समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची तळमळ, कलेशी मैत्री आणि जगण्याचा आनंद घेण्याची शिकवण आहे त्यांच्यामध्ये. आज त्यांची एक छानशी कृती मी आपल्यासमोर प्रस्तुत करत आहे. आपल्या सर्वांच्या माझ्या हा चॅनलवर स्वागत आहे. शून्यातून विश्व की विश्वातून शून्य. 2 रूम किचनचा एखादा फ्लॅट, 2-4 एकर फार्म हाऊस, एखादी 4 चाकी गाडी आणि भौतिक वस्तूचं प्रदर्शन मांडता आलं की आपण म्हणतो अमक्या तमक्यानी शून्यातून विश्व निर्माण केलं. म्हणजे होतंय काय की सुख मिळेल या आशेनं माणूस श्रीमंत होण्यासाठी धडपडतो, पण सुखी काही दिसत नाही. आपणच म्हणतो की आमच्या लहानपणी खूप मजा यायची, खूप करमायचं, घर भरलेलं असायचं, दिवस कधी मावळायचा ते कळायच्याच नाही. मग आता काय झालं? मजा कुठे गेली? एकटं का वाटतं? छातीत धडधड का होतो? कशामुळे करमत नाही? कारण विश्व निर्माण करायची व्याख्या कुठंतरी चुकली. विश्व निर्माण करणं म्हणजे नातीगोती जपणं, छंद जोपासणं, पाहुणे होऊन जाणं, पाहुण्याचं स्वागत करणं, खूप गप्पा मारणं, घराच्या उंबरळात चपलाचा ढीग दिसणं, खळखळून हसणं आणि काळजात दुःख सांगून मोकळेपणानं रडणं. या गोष्टी आपण प्राप्त करू शकलो तर शून्यातून विश्व निर्माण केले असं म्हणावं. तुम्हीच सांगा, आपल्या आयुष्यात या सर्व गोष्टी वाढ झाली की घट झाली? तुमचं खरं दुःख तुम्ही मोकळेपणानं किती जणाला सांगू शकता? असे किती मित्र, शेजारी, नातेवाईक पण आपण निर्माण करू शकलो? खूप कमी किंबहुना नाहीच. मग आपण विश्व निर्माण केलं का? तर नाही मित्र हो. रजिस्टरच्या कागदाच्या फायली म्हणजे विश्व? भौतिक साधनाची रेलचेल म्हणजे विश्व? नाही. लोकरमध्ये ठेवलेले हिरे मोत्यांचे दागिने म्हणजे विश्व? मुखवटे घातलेला चेहऱ्याची गर्दी म्हणजे विश्व? नाही. हे समजून घ्यावं लागेल. मोठे बनण्याच्या धडपडामुळे आणि मग कामाच्या व्यापामुळे नाती दूर जाणार असतील. इतरांना तुच्छ लेखनामुळं आणि अहंकारामुळे माणसं जवळ येणार नसतील. दुःख सांगायला, मन हलकं करायला जगायचं उरणार नसेल तर आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं की विश्वातून शून्य. पुलंच्या एक संग्रहातून. धन्यवाद. माझा हा छोटासा प्रयत्न जर आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या साथ सहकारमुळे मला प्रोत्साहन मिळते. त्यासाठी आप सर्वांचा खूप खूप
धन्यवाद. आभारी आहे. नमस्कार. शुभरात्री.